मुंबईमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी श्वेता साळवी अखेर काळा चौकी पोलिसांना शरण आली आहे। सुभद्रा मेटल्स कंपनीमध्ये वरिष्ठ लेखापाल पदाचा गैरवापर करून 6,49,00,000 रुपयांचा आर्थिक फसवणुकीचा आरोप श्वेतावर आहे। श्वेतानं बनावट स्वाक्षऱ्या, डीएससी आणि ओटीपीचा वापर करून कोट्यवधींचं कर्ज उचलल्याचा आरोप आहे। श्वेतानं या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामिनाचा अर्ज केला होता, मात्र सुप्रीम कोर्टाने तो अर्ज फेटाळून लावत 15 दिवसात सरेंडर होण्याचे आदेश दिले। दरम्यान या प्रकरणामध्ये आतापर्यंत 16 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। 6,49,00,000 रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे। श्वेता साळवी काळा चौकी पोलिसांना शरण आलेली आहे। श्वेतानं बनावट स्वाक्षऱ्या, डीएससी आणि ओटीपीचा वापर करून कोट्यवधींचं कर्ज उचलल्याचा देखील आरोप आहे आणि या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामिनाचा अर्ज देखील केला होता।